Hello everyone. Good morning everyone. नमस्कार सर्वांना. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग यामार्फत घेतल्या जाणाऱ्या स्टेट वाईड ऑनलाईन लेक्चर मध्ये सर्वांचं स्वागत आहे. इयत्ता 9वी विषय मराठी आणि आपला जो टॉपिक आहे तो 5वा टॉपिक आहे आणि अपन सर्वात जास्त यावेळी की 5वां जो टॉपिक है जो कि टॉपिक है उस पर ही हम ज्यादातर क्या करें कि काम कर रहे हैं. उपयोजित लेखन दैट वी कॉल उपयोजित लेखन. उपयोजित लेखन मध्ये गद्य आकलन हा आजचा आपला टॉपिक आहे. टुडेज टॉपिक इज गद्य आकलन. पेज नंबर 65. आपके पास टेक्स्ट बुक है तो पेज नंबर 65 ओपन करो. ओके, ऑन द पेज नंबर 65 गद्य आकलन. एज एक्सपर्ट टीचर आई एम वर्किंग श्री भाऊसाहेब रामासुतार, सहकार नगर म्युनिसिपल इंग्लिश सेकेंडरी स्कूल. हमारे जो चैनल नोडल ऑफिसर्स है Almas madam, Almas Unnure. Thank you madam for giving this opportunity. Okay, and cooperating me. Okay, this is a little information about me. Myself Bhausab Ramasutar, Marathi. Today's topic is Gadya Akalan. Okay, I am teaching in Sahakar Nagar Municipal English Secondary School. So we will start today with meditation. Everyone should sit straight. हम आज मेडिटेशन से शुरुआत करेंगे. ओके, सिट स्ट्रेट एवरीवन. जिसको जो कंफर्टेबल है उसी जोन में उसी तरह से वो मेडिटेशन कर सकता है. ओनली 2 to 5 minutes we will take meditation. Sit straight everyone. You can start your video also. I can take the photo. Sit straight. Close your eyes. Put your specs. If you have the specs, आपके पास spec है तो साइड में रख दो. Be relax. Relax रहना है. सबके आंखें बंद चाहिए. Sit straight everyone. थोड़ा आपका जो कैमरा है वो थोड़ा चालू करो. Sit straight. आंखें बंद चाहिए सबके. Observe the silence. Observe the signal sounds. जो भी आपको आवाज आ रही है उसको ऑब्जर्व करो. अलग अलग आवाज आपको सुनाई देंगे, उसका ऑब्जर्वेशन करो. मेडिटेशन करते समय आप फ्यूचर के बारे में, प्रेजेंट के बारे में नहीं सोचना है. Close your eyes properly. Rub your palms and put your face. Thank you for meditation. Okay, आजचा सुविचार आहे की we will start our session with good thought. आजचा सुविचार आहे की वाचन, मनन, लेखन. वाचन, मनन आणि जे लेखन म्हणजे अध्ययन. वाचन, रीडिंग. मनन मीन्स हम जो भी रीड करते हैं, अपन जे पण वाचतो, व्हाट वी आर रीडिंग, वी आर थिंकिंग अबाउट दैट पर्टिकुलर टॉपिक. लेखन, व्हाट वी आर रीडिंग एंड दैट वी आर राइटिंग. ओके, दैट वी कॉल लेखन म्हणजे अध्ययन. इसको हम लर्निंग ओके बोलते हैं. वाचन, वाचन आपलं चांगलं असलं पाहिजे, आपण चांगलं वाचलं पाहिजे. आणि ह्या ज्या टेक्नोलॉजीचा युग आहे, व्हाट इज द एज, दिस जो भी टेक्नोलॉजी एज है, उस टेक्नोलॉजी से हमको थोड़ा दूर जाके रीडिंग पे ध्यान देना है. आपके जो लेसन्स दिए हैं उस पर थोड़ा ध्यान देना है, क्योंकि दीज लेसन्स आर वेरी सिलेक्टिव. उसको सिलेक्ट किया है, अच्छी तरह से सिलेक्शन किया है. एक्सपर्ट लोगों ने उसको सिलेक्ट करके उसको जो भी 9 के जो लेवल है उसके लेवल से वो बना है. और जो इंफॉर्मेशन है उस इंफॉर्मेशन को आपको रीडिंग करना है.
आपल्याला रीडिंग करायचं आहे, त्याचं वाचन करायचं आहे, त्याचं मनन करायचं आहे. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, काय मूल्य आहेत, व्हाट द फिलॉसॉफीज बिहाइंड ऑफ दैट पर्टिकुलर टॉपिक, उसके पीछे क्या फिलॉसॉफीज है, कौन से लॉज है, रूल्स है, हमारे लिए क्या ले सकते. आपण ह्या गोष्टींचा अभ्यास चांगल्या प्रकारे करून आपलं अध्ययन, आपलं लर्निंग सक्सेसफुल होऊ शकतं. समजलं? म्हणजे वाचन, मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन. त्यानंतर सुविचारानंतर आपण बघूया की गद्य आकलन. गद्य, व्हॉट इज द मीनिंग ऑफ अ गद्य? काय गद्यचा अर्थ आहे? ओके. गद्य म्हणजे उतारा. गद्य म्हणजे उतारा. गद्य म्हणजे पॅसेज. गद्य हम उसको क्या बोल सकते की पॅसेज. आकलन. आकलन याचा अर्थ काय? आकलन याचा अर्थ आहे की अंडरस्टँडिंग. आकलन याचा अर्थ आहे अंडरस्टँडिंग. आकलन याचा अर्थ आहे की अंडरस्टँडिंग. आपण काय समजतो? गद्य आकलन, पॅसेज अंडरस्टँडिंग, हे दोन वर्ड अलग अलग हुआ, म्हणजे हे दोन मीनिंग वेगवेगळे झाले. गद्य आकलन म्हणजे पॅसेज अंडरस्टँडिंग. ह्या दोन वेगळ्या शब्दांचा अर्थ आपण असं समजून घेऊ की पॅसेज आपल्याला कसा समजतो, उतारा आपल्याला कसा समजतो, जो दिया वो पॅसेज है हमको किस तरह से समझ में आता है. आणि त्याच्यावरती म्हणजे फक्त पुस्तक वाचणं म्हणजे रीडिंग करणं, थोरलं रीडिंग करणं असं नाहीये. ते वाचलेलं आपल्याला काय लक्षात राहतं. ओके. आपल्याला त्याच्यावरती काय विचार करता येतं. हे चेक करण्यासाठी, ओके, टू चेक दिस पर्टिक्युलर हाऊ मच यू आर अंडरस्टँडिंग द पॅसेज. ओके. व्हॉट आर द स्किल्स ऑफ रीडिंग ऑफ युअर पॅसेज. ओके. हे सगळं समजून घेण्यासाठी परीक्षा जो एग्जाम है, उस एग्जाम में एक टेक्निक है, उसमें उस टेक्निक से आपको समझ में आए कि बच्चे को क्या समझ में आता है. वेरी इजी टेक्निक, एंड दिस टेक्निक इज यूज्ड टू इवैल्यूएट द स्टूडेंट. ओके. बच्चों का मूल्यमापन करने के लिए, बच्चों का जो गुणगान करने के लिए इसका यूज किया जाता है. 5 मार्क्स का इसमें क्वेश्चन आएगा. गद्य आकलन समझ में आपको? गद्य आकलन म्हणजे पॅसेज तुम्हाला किती प्रकारे, कशा प्रकारे समजतो, गद्य आकलन याला आपण म्हणतो. हा प्रश्न 5 विभागामध्ये, 5व्या विभागामध्ये उपयोजित मध्ये येतो आणि याला 5 गुण आहेत. याला किती गुण आहेत? 5 गुण. हा जर लेसन, ओके, 45 मिनट्स 1 आवर लेक्चर आप अच्छी तरह से सुनोगे तो आपको 5 मार्क्स मिलेंगे इन द 9th स्टँडर्ड मराठी सब्जेक्ट. याच्यामध्ये आपल्याला नवीन स्किल्स शिकून घ्यायचे की प्रश्न कसे तयार करायचे. वी हॅव टू लर्न हाऊ टू प्रिपेअर क्वेश्चन. सपोज आपण एक वस्तू घ्यायला जातो, त्यावेळी आपण प्रश्न तयार करतो किंवा प्रश्न विचारतो. ओके. ही वस्तू कितीला आहे? ह्या वस्तूचं नाव काय आहे? ही वस्तू कशी मिळेल? काय, कसे, केव्हा, या प्रकारचे प्रश्न आपण विचारतो. त्याच प्रकारचे प्रश्न उतार्यावरती आपल्याला तयार करायचे. त्याच प्रकारचे प्रश्न आपल्याला उतार्यामध्ये प्रश्न तयार करायचे. बघा, आपल्याला काय मेन थीम आहे? प्रश्नांची रचना करता येणे. प्रश्नांची रचना करता येणे. आम्हाला प्रश्न कसे तयार करायचे हे शिकून घ्यायचंय. हे महत्वाचे भाषिक कौशल्य. भाषिक म्हणजे लैंग्वेज, कौशल्य, स्किल. जब भी हम एक लैंग्वेज बोलते हैं, उस समय हमको एक स्किल इंपॉर्टेंट है. वो स्किल है क्वेश्चनिंग. वो स्किल इंपॉर्टेंट है क्वेश्चनिंग. हमको क्वेश्चन करना आना चाहिए. क्वेश्चन बनाना आना चाहिए. हे महत्वाचे भाषिक कौशल्य आहे. हे कौशल्य प्राप्त होण्यासाठी गद्य आकलन या घटकाचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. भाषा ही प्रश्नावरती चालत असते. ओके. आपण एखाद्याला भेटतो, एखाद्याला बोलतो, मी तुमच्याशी बोलत आहे, मी तुम्हाला प्रश्न विचारत आहे, आपण एका मित्राला प्रश्न विचारत आहे, आपण शिक्षकांना प्रश्न विचारत आहे. म्हणजे आपलं स्किल, भाषिक कौशल्यामध्ये प्रश्न विचारणं हे सर्वात महत्वाचं आहे आणि त्या विषयाला, उस टॉपिक को हम गद्य आकलन कहते. ओके. त्या विषयाला आपण गद्य आकलन म्हणतो. आणि परीक्षेमध्ये इन द एक्झामिनेशन you will get one passage and the examiner is going, means in the question paper they are asking to prepare 5 questions. To prepare 5 questions. आपको 5 क्वेश्चन बनाना है. उस 5 क्वेश्चन में आपको काय, कोठे, केव्हा, म्हणजे ते काय प्रकार आहे आपण समोर बघू आपण. म्हणजे हे समजून घ्या की हे कौशल्य आहे, एक स्किल है. दिस इज अ वन इम्पोर्टेंट स्किल. एनी लैंग्वेज एज अ मराठी में 10 साल से जो सिखा रहा हूँ उसके हिसाब से एज अ व्हाट इज इम्पोर्टेंट इन द लैंग्वेज लर्निंग. हम भाषा सीखते हैं. हम ज्यावेळी आपण भाषा शिकतो त्यावेळी आपल्याला प्रश्न बनवणं, प्रश्न बोलणं आणि प्रश्नांचा उपयोग करणं हे
अत्यंत महत्वाचं आहे। एज अ लैंग्वेज लर्नर आप मराठी लैंग्वेज सीख रहे हो, तो मराठी लैंग्वेज सीखते समय आपको क्वेश्चन बनाना इंपॉर्टेंट है। एनी लैंग्वेज, कौन सा भी आपको, सपोज मराठी, हिंदी, लैंग्वेज फ्रेंच है या स्पेनिश है, आप जो भी लैंग्वेज सीख रहे हो उसमें ए स्किल इंपॉर्टेंट है कि आपको क्वेश्चन बनाना, क्वेश्चन बोलना आना चाहिए। तर गद्य आकलन या घटकाचा समावेश आपल्या अभ्यासक्रमामध्ये हमारे सिलेबस में उसमें किया है। समजलं? प्रश्नाची रचना करता येणे आणि भाषेचं एक महत्वाचं स्किल आहे। समजलं? कोणतीही भाषा आपण जर शिकत असू तर ते भाषा शिकण्यासाठी हे आपल्याला स्किल अवगत करणं गरजेचं आहे। सॉरी, दिलेला उतारा, in the examination they are giving the passage you have to read, understand, समजून घ्यायचंय, आकलन करायचंय, and then you have to prepare question. Very easy and simple format. Very easy and simple format. A question, this question everyone has to solve. This question everyone has to solve, attempt. Okay. दिलेला उतारा वाचून त्यावर आधारित प्रश्न तुम्हाला तैयार करावेचे आहेत। दिलेला उतारा, गिवन पैसेज, आपको जो पैसेज दिया है उस पैसेज को अच्छी तरह से रीड करना है, अच्छी तरह से समझ लेना है। सो मैंने पहले ही बोला है कि आज का गुड थॉट भी यही बोला है कि रीडिंग, थिंकिंग आणि त्याच्यावरती आपल्याला मनन करणं, त्याच्यावरती चिंतन करणं म्हणजे आपलं अध्यापन, म्हणजेच आपलं लर्निंग। लर्निंग कब सक्सेस होता है कि आप रीडिंग करते हो, तुम्ही वाचन करता, बघा कोई बोल रहा है इसलिए आप रीड कर रहे हो, दैट इज नॉट इम्पॉर्टंट। कोणी सांगतं म्हणून तुम्ही करू नका, तुम्ही स्वतःहून बसा, ते पुस्तक वाचा, तो उतारा वाचा आणि त्याच्यावरती मनन करा, त्याच्यावरती चिंतन करा। दिस इज द टाइम टू थिंक एंड रीड। ओके, वी सम स्टूडेंट्स आर डाइवर्टेड फ्रॉम द रीडिंग। बहुत लोग हैं कि रीडिंग नहीं करते, रीडिंग करना ओके सबसे इम्पॉर्टंट अभी है। हे 5 प्रश्न आणि तुम्हाला काय करायचं आहे, 5 प्रश्न कसे असावेत की त्याची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात येतील। यू हैव टू प्रिपेअर 5 क्वेश्चन्स and you will get 5 marks. ओके, आणि 5 प्रश्न जे आहेत ते 5 प्रश्नाचं जे उत्तर असेल ते एका वाक्यात असायला पाहिजे। सिंपल, नॉट अ डिस्क्रिप्टिव्ह, ऐसा बड़ा पैसेज रहना चाहिए असं नसलं पाहिजे। फक्त त्या एका प्रश्नाचं उत्तर एका वाक्यात येईल असं सिंपल प्रश्न आपल्याला तयार करायचा आहे। फॉर एक्झाम्पल, लेखकाचे नाव काय आहे? लेखकाने उतार्यामध्ये कोणतं पुस्तक लिहिलेलं आहे? लेखक कोणत्या विषयाबद्दल माहिती सांगत आहे? जॉन किंवा राजेश या व्यक्तीचं म्हणजे राजेश याचा जन्म दिनांक काय आहे? राजेश कोणत्या गडावरती गेला होता? त्याचं उत्तर आपल्याला जन्म दिनांक ओके जे आहे किंवा गडावर तो त्या गडावरती गेलेला होता, म्हणजे आपल्याला सिंपल त्या प्रश्नांचं उत्तर देता येईल। म्हणजे आपल्याला 5 प्रश्न तयार करायचे आहेत आणि 5 प्रश्न आपल्याला मिळणार आहेत। बघा, सर्वात महत्त्वाचं मला सांगायचं आहे की अपन भीति बाळगली, ओके, आप एक चीज से डर रहे हो तो आप उसको उस सब्जेक्ट का, उस टॉपिक का डर बहुत लगता है, परंतु भीति काढून आपण जर त्याच्यावरती काम करू लागलो, इफ यू आर वर्किंग ऑन दैट पर्टिकुलर टॉपिक, इट विल बी वेरी इजी। काम करने से पहले डरना नॉट फेयर। ओके, स्टार्ट द वर्क, स्टार्ट द वर्क। ओके, इट इज एज अ टीचर, ओके ओके, मेरा एक आपको कहना है कि स्टार्ट द वर्क, डू प्रैक्टिकल, डू प्रैक्टिकल। आपको उसको स्टार्ट करना है, रीडिंग स्टार्ट करना है, राइटिंग स्टार्ट करना है, क्वेश्चन पेपर सॉल्व करना है, एवरीथिंग। समझ में आ रहा है? सो यू हैव सच टाइप ऑफ मैच्योरिटी कि आपको बोलना जरूरत नहीं, कि आपको समझ में आ रहा है कि मैं क्या बोल रहा हूँ, कि अंडरस्टैंड नाउ द टाइम इज टू स्टार्ट एवरीथिंग। स्टार्ट एवरीथिंग, पेपर ले लो, उसको सॉल्व करो, पैसेज क्या है, पैसेज में कैसा क्वेश्चन बनाना है, how to prepare questions, try to read the sentence, read the first sentence and prepare one question, read the second sentence, prepare the one question। हर सेंटेंस में,
हर सेंटेंस में, ईच एंड एवरी सेंटेंस यू कैन प्रिपेयर क्वेश्चन. प्रिपरेशन ऑफ अ क्वेश्चन मीन्स प्रिपरेशन ऑफ अ लैंग्वेज डेवलपमेंट. ओके, आप रिटर्न वर्क कर रहे हो, सपोज आप एक पैसेज ले लो आज, और पैसेज पे आई थिंक बुक में पेज नंबर 65 पे गद्य आकलन टेक्स्ट बुक में भी है. ओके, रीड करो, उस पेज को ओपन करो, उसमें क्या क्या है रीड करो. आपल्याला काय करायचं आहे की प्रॅक्टिकली काम केलं पाहिजे. ओके, यू शुड नॉट बी अ लिसनर, you should be a conscious listener. Okay, you should be active listener, you should be practical. Okay, very good. So दिलेला उत्तर वाचायचा आहे, read the passage and read and prepare 5 questions. तर याच्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, आपल्याला बघूया आपण की उत्तरामध्ये फक्त काय करायचं की आपल्याला प्रश्न तयार करायचे आहेत. काय करायचे? फक्त प्रश्न तयार करायचे आहेत. टिक मार्क दिसतोय आपल्याला. फक्त प्रश्न तयार करायचे. पहिलं फक्त प्रश्न लिहायचे, म्हणजे तयार करून लिहायचे त्याच्यामध्ये. दुसरा आहे की संकल्पना समजून घ्या व कोण, कोठे, केव्हा, का हे शब्द वापरून आपल्याला काय करायचंय, प्रश्न तयार करायचे. एक सिंपल मेथड आहे. ज्यावेळी आपण लाईन वाचतो, लाईन रीड करतो, त्याच्यामध्ये एक थीम असते किंवा एखादी गोष्ट असते, त्याला आपल्याला शोधून काढायचं आणि त्याला प्रश्न तयार करायचा. ओके, राजेश मराठीचा अभ्यास करत आहे. सेंटेन्स आहे, सिंपल. याच्यामध्ये पहिला प्रश्न तयार, मराठीचा अभ्यास कोण करत आहे. ओके, एक प्रश्न झाला. राजेश काय करत आहे, दुसरा प्रश्न झाला. म्हणजे 2 प्रश्न एका सेंटेन्स मध्ये 2 प्रश्न तयार होतात. समजते? म्हणजे आपण असं म्हणतो, दिलेल्या उत्तरामध्ये कोणत्या व्यक्तीचं नाव आलेलं आहे, राजेश. दिलेल्या उत्तरामध्ये कोणत्या विषयाचं नाव आलेलं आहे, मराठी. म्हणजे आपल्याला प्रत्येक सेंटेन्स वरती, each and every sentence, if you are thinking properly, you can prepare 1 or 2 questions. समजलं? 1 किंवा 2 प्रश्न तुम्ही बनवू शकता. फक्त काय की राजेश मराठीचा अभ्यास करत आहे. राजेश व्यक्ती आहे, विषय मराठी. ओके, आपण प्रश्न विचारू शकतो, राजेश काय करत आहे, राजेश कुठल्या विषयाचा अभ्यास कोणत्या विषयाचा अभ्यास करत आहे, कोणता हा प्रश्न आला. ओके, कोण अभ्यास करत आहे, कोण हा व्यक्ती आला, आणि प्रश्नचिन्ह आपण टाकलं आणि प्रश्न संपला. म्हणजेच आपल्याला कोण, कोठे, केव्हा, का या प्रश्नार्थक शब्दांचा वापर करून आपल्याला प्रश्न बनवायचा आहे. प्रश्न वापरायचा. ओके, त्यानंतर उत्तर जो येणार आहे, द पैसेज व्हिच इज कमिंग फ्रॉम इन द एग्जामिनेशन, आपको जो पैसेज जो आ रहा है वो 80 वर्ड्स का या 100 वर्ड्स का रहेगा. तो पैसेज 80 शब्दाचा असेल. म्हणजेच फक्त एक उतारा तुम्हाला थोडक्यामध्ये दिलेला असेल. तर तो 80 शब्दाचा किंवा 100 शब्दाचा असेल आणि तो शब्द काउंट करून तुम्हाला दिलेला असेल किंवा थोडं मागे पुढे झालेला असेल. 80-100 दरम्यान तो असेल. तो उतारा वाचण्याचे बघा तुम्ही 80 मार्क, सपोज 5 मार्काला जे गुण आहेत. ओके, 10-12 मार्क्स मिनिट आहेत. त्या मिनिटमध्ये आपल्याला किती वाचता येतं, किती रिडिंग आपलं आहे, वाचन कसं आहे, या सगळ्या स्किल वरती, टाइम वरती सुद्धा आपल्याला अभ्यास केला पाहिजे. एक पॅसेज 80 शब्दाचा मला वाचायला किती वेळ लागतो, बरोबर आहे, आणि त्याच्यावरती प्रश्न लिहायला किती वेळ लागतो, तो पॅसेजला किती मार्क आहे, 2.25. एका मार्कला 2.25 मिनिट्स असतात. एक मार्कला 2.25 मिनिट्स. ओके, अशा प्रकारे मला किती मार्क, कसं लिहायचं आहे, ह्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला करणं जरुरीचं आहे. आणि हा प्रश्न किती मार्काला येतो, 5 गुणांसाठी येतो. आणि जो पॅसेज आहे त्याच्यातला विचार समजून घेतला पाहिजे. पॅसेज इन द सेन्स सेंटेन्स मधला सुद्धा विचार समजून घेतला पाहिजे. उसमें कौन सा थॉट है, कोणते विचार त्याच्यामध्ये प्रकट केलेले आहेत, काय त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, हे समजून घेतले. आता पॅसेजचं गणित असं आहे, 1 पॅसेज 1 थीम. बघा, when the writer is writing the story, novel, fiction, okay, or a prose or poetry,
ज्यावेळी तो लिहित असतो त्यावेळी लिहितेवेळी एक पॅसेज म्हणजे एक थीम असते, त्याच्यामध्ये एक विचार असतो. दुसरा पॅसेज म्हणजे दुसरा विचार, तिसरा पॅसेज मध्ये तिसरा विचार. म्हणजे एक पैसेज लिख रहे हैं तो कंटिन्यू लिख रहा है ऐसा नहीं रहता. म्हणून आप भी जब लिख रहे हो, जब भी पैसेज लिख रहे हो, निबंधासाठी लिहित असतो, छोटे-छोटे पॅसेज लिहा. छोटे-छोटे 4 लाईन, 5 लाईन, 4 लाईन, 5 लाईन. म्हणजे ते एक्झामिनरला काय वाटेल, की चांगल्या प्रकारे प्रेझेंट करत आहे. बरोबर आहे? निबंध लेखनामध्ये सुद्धा तसंच करा, की तुम्ही छोटे-छोटे पॅसेज करा. नहीं तो पहले से स्टार्ट किया और लास्ट तक आप एक ही पैसेज है, दैट इज अ पुअर इंप्रेशन टू एग्जामिनर इन द 10th स्टँडर्ड ऑल्सो. तर त्याप्रमाणे तुम्ही काम करायचंय. उतारा काळजीपूर्वक वाचायचा आहे. ज्यावेळी तुम्हाला उतारा दिला जातो, त्यावेळी तुम्ही उतारा कसा वाचायचा आहे? काळजीपूर्वक उतारा वाचायचा आहे. Some students are raising their hands. At last, we will take the okay 2-3 minutes of question answer session. Okay, don't worry. तर काळजीपूर्वक उतारा आपल्याला काय करायचंय? तो वाचून घ्यायचा आहे आणि समजून घ्यायचा आहे. ओके. म्हणजे हे स्किल्स आपल्याला 5 मार्क्स देऊन जातील. हे स्किल आपल्याला किती मार्क देऊन जातील? 5 मार्क्स आपल्याला देऊन जातील. कोण, कोठे, केव्हा, कसे, का, कोणत्या असे वेगवेगळे प्रश्न आहेत. प्रश्नार्थक शब्द आहेत. ओके. इन इंग्लिश हाऊ, हाऊ मेनी, हाऊ मच जसं आहे तसंच व्हॉट वगैरे आहे त्याच प्रकारे मराठीमध्ये सुद्धा आहे. प्रत्येक लँग्वेजमध्ये फक्त त्याची टोन बदलते आणि त्याचा व्हॉइस बदलतो आणि त्याचा शेप बदलतो. बरोबर आहे? कोण, हू, WHO हू. ओके. त्यानंतर इथं कोण, क आहे, कणला काना आहे, त्याच्यावरती मात्रा आहे, तो न आहे. म्हणजे द शेप ऑफ वर्ड इज चेंजिंग अकॉर्डिंग टू द लँग्वेज. ओके. जसं-जसं लँग्वेज आहे त्याप्रकारे त्याचा शेप बदलतो. फक्त त्याचा मीनिंग एकच असतो. त्याचा मीनिंग ज्यावेळी आपण ती दोन्ही भाषा समजू त्यावेळी एकच अर्थ असतो. ओके. तर भाषेसाठी एवढं ईझी आहे, की आपल्याला फक्त पॅटर्न फक्त समजून घ्यायचा आहे. आपण आता पुढे जाऊया. तर उतार्यामध्ये आपला जो गद्य आकलनचा भाग आहे, तो गद्य आकलनचा भाग 24 मार्कासाठी असतो. समजलं? 24 मार्क्स गद्य आकलन. लास्ट जो पार्ट आहे, भाग 5. ओके. त्याला आपण भाग 5 म्हणतो. सॉरी इथे भाग 1 लिहिलाय. भाग 5 जो आहे त्याच्यासाठी 24 मार्क्स असतात. 24 मार्क्स मध्ये अ, आ, ई हे 3 पार्ट आहेत आणि त्यापैकी आपल्याला 2 सोडवायचे आहे. पत्रलेखन सोडवायचं आहे किंवा कथालेखन सोडवायचं आहे किंवा गद्य आकलन सोडवायचं आहे. आणि त्याच्यापैकी आपल्याला काय करायचंय? 2 सॉल्व्ह करायचे. ओके. तर ह्या प्रकारचा पॅटर्न आहे 10वी मधला हे केलेला आहे. परंतु आपल्याला 5 मार्कासाठी हा पेपरमध्ये येईल. ओके. तर महत्त्वाचे मुद्दे आपण समजून घेऊया. पुस्तकामध्ये सुद्धा ह्या प्रकारचे मुद्दे तुम्हाला दिलेले आहेत. तयार केलेला प्रश्न म्हणजे प्रश्न कसा असावा? ओके. क्वेश्चन कैसा चाहिए, उसको कैसा व्हेरिफाय करना है, त्याच्यामध्ये काय ठेवलं पाहिजे, कसलं चिन्ह ठेवलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी थोडक्यात आपण समजून घेऊया. तयार केलेला प्रश्न, व्हॉट द क्वेश्चन यू हॅव प्रिपेअर्ड, इट शुड बी मीनिंगफुल. इट शुड बी मीनिंगफुल. इट शुड हॅव समथिंग मीनिंग. ओके. आपण जो प्रश्न तयार करतो त्या प्रश्नाला काहीतरी अर्थ असला पाहिजे. आपण जो प्रश्न तयार करतो त्या प्रश्नाला अर्थ असला पाहिजे. कोण, कोठे, केव्हा इत्यादी प्रकारच्या प्रश्नांची रचना करण्याचा सराव करावा. आपल्याला काम काय आता? बघा, from the yesterday means on the last lecture I have told you if you learn the language when you make mistake. आप लँग्वेज लर्न करोगे, एनी लँग्वेज नॉट मराठी. मराठी भाषा असू दे, हिंदी भाषा असू दे, इंग्लिश असू दे किंवा तमिळ, कन्नड, तेलुगू काही असू दे. इफ यू स्टार्ट स्पीकिंग, आपने ट्राई किया होगा कौन सा भी एक लैंग्वेज, ओके, तमिल, तेलुगु या कौन सा भी लैंग्वेज, तो आपको पता चलेगा कि हम मिस्टेक करते हैं और हमको मजाक आता है, हंसी आता है. त्याच प्रकारे ट्राय करा. यू ट्राय इट. इफ यू ट्राय इट, यू कैन गेट इट. लैंग्वेज इज इजी थिंग. ओके. कोण, कोठे, केव्हा, का, इस तरह से आप बात करो. मराठीमध्ये मराठी आपल्या समोरच्या व्यक्तींशी बोला तुम्ही. तुम्ही कुठे चालला आहात, तुम्ही काय करता आहात, तुम्ही केव्हा येणार आहे, तुम्ही काय करता, तुम्ही कोणता अभ्यास करता, तुम्ही कोणतं पुस्तक अभ्यास करता, तुम्ही एपीजे अब्दुल कलामचं पुस्तक वाचलं आहे का? ओके. एपीजे अब्दुल कलामचं पुस्तक मराठीमध्ये त्याला काय म्हणतात, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? ओके.
तुम्हाला अभ्यासाची तुमच्या मित्रांना विचारा, तू अभ्यासाची तयारी केली आहेस का? यू स्पीक दॅट इन. आपण जसं मराठीत बोलतो त्याच प्रकारे इंग्लिशमध्ये सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. तर ऍक्च्युली लँग्वेज भाषाची शिकण्याची कला आहे ती आपल्यावरती आहे. आपल्या स्किलवरती आणि आपण काय करतो, आपली तयारी काय, आपला इंटरेस्ट, ॲटिट्यूड टू दी पर्टिक्युलर लँग्वेज, इंटरेस्ट, आपला इंटरेस्ट किती आहे त्या भाषेमध्ये. तर प्रत्येकाने मराठी भाषेमध्ये इंटरेस्ट ठेवावा आणि मराठी भाषा शिकून घ्यावी आणि मराठीचा पेपर चांगला लिहावा. दिस इज अ एम अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस लेसन ऑल्सो. ओके. प्रश्नाची उत्तर उत्तरातच असेल असे प्रश्न असावेत. क्वेश्चन ऐसा बनना है कि उसका आंसर उसमें ही रहना चाहिए. ओके, प्रिपेयर अ क्वेश्चन, द आंसर शुड बी इन द पैसेज. क्वेश्चन अलग, पैसेज अलग, ऐसा नहीं रहना चाहिए. तर प्रश्नाचे उत्तर पॅसेज मध्येच असावे. आप जो क्वेश्चन बना रहे हो, तुम्ही जे प्रश्न बनवता त्याचं उत्तर पॅसेज मध्येच असला पाहिजे. उत्तरे पडताळून पाहावीत. आप जो क्वेश्चन बना रहे हो उसको व्हेरीफाय करना. व्हॉट आर द क्वेश्चन्स यू आर प्रिपेअरिंग, व्हेरीफाय विथ द पॅसेज. पॅसेज मध्ये त्याचा आन्सर आहे का, त्याचं एकाच शब्दामध्ये उत्तर येईल का, एकाच वाक्यात त्याचं उत्तर येईल का, असे प्रश्न आपल्याला बनवायचे. उतारे लिहिण्याची आवश्यकता नाही. पॅसेज लिहिण्याची आवश्यकता नाही. 5 मार्क्स आपल्याला घ्यायचा आहे. फक्त आपल्याला 5 प्रश्न तयार करायचे आहेत आणि पॅसेज आपल्याला लिहायचा नाही. फक्त आपल्याला 5 प्रश्न लिहायचे आहेत. प्रश्नाच्या शेवटी प्रश्नचिन्ह देणे आवश्यक आहे. थोडं आपण हे रॉ मटेरियल सगळं बघून घेऊया आणि त्यानंतर आपण मेन क्वेश्चनला जाऊया. ओके. ज्यावेळी प्रश्न चिन्ह महत्वाचं त्याच्यामध्ये आहे. प्रश्नचिन्ह समजलं ना तुम्हाला? का, कोठे, इथं दिलेलं आहे. त्याच्यानंतर जे प्रश्नचिन्ह आहे ते प्रश्नचिन्ह देणं महत्वाचं आहे. प्रश्नाच्या शेवटी जसं आपण पूर्णविराम देतो त्याच प्रकारे आपण प्रश्नचिन्ह तिथं द्यायचं आहे. उताराला योग्य शीर्षक कोणते असेल असा प्रश्न तयार करायचा नाही. भरपूर मुलं आहेत अशी किती प्रश्न उतारायला मीन्स जो पॅसेज आहे, तो पॅसेजला कोणता शीर्षक असायला हवा होता, अशा प्रकारचे प्रश्न तयार करायचे नाहीत. पॅसेज मध्ये तुम्हाला पॅसेज वाचायचा आहे, पॅसेज मधलं प्रत्येक सेंटेन्स वाचायचा आहे, सेंटेन्स वरती थोडा विचार करून प्रश्न बनवायचा आहे. ओके. तर ह्या झालं सर्व आपले काय करायचं आहे आणि कशा प्रकारे प्रश्नांचं हँडलिंग करायचं आहे आणि कशा प्रकारे उतारा येईल तो एक नमुना आपण आता इथे बघूया. नमुना गद्य आकलन उतारा 1. थोडंफार माहिती इथे होती की आपल्याला सक्सेस व्हायचं आहे तर ह्या गोष्टी सर्व आपल्याला केल्या पाहिजे. हार्डवर्क केलं पाहिजे. ओके. आपल्यामध्ये काम करण्याचे पॅशन पाहिजे. समजलं? त्यानंतर आपल्याजवळ आयडियाज पाहिजेत. आपण प्रेसिस्ट असलं पाहिजे. आपण सतत काम केलं पाहिजे. ओके. सर्व केलं पाहिजे. एखाद्याला आपण पुशअप केलं पाहिजे. बरोबर आहे ना? आपले जो फ्रेंड आहे, आपले जे मित्र आहेत त्यांना पण आपण मोटिवेट केलं पाहिजे. आपण सोबत जातेवेळी सर्वांना घेऊन गेलं पाहिजे. ओके. आणि आपण ज्या गोष्टी करणार आहेत त्या पॅशनने केले पाहिजे. पॅशनने केले पाहिजे. आपके पास पैशन होना चाहिए कि मैं एक अच्छी चीज करने जा रहा हूँ, मैं एक चांगलं काम करणार आहे. समजते? एव्हरीथिंग इज इझी. ओके. इफ यू आर थिंकिंग इट इज इझी. ओके. तर सक्सेस साठी ह्या सगळ्या गोष्टी आणि सर्वात महत्वाचं हार्डवर्क केलं पाहिजे. हार्डवर्क जरुरी आहे. ओके. तर थोडंफार माहितीबद्दल झाल्यानंतर आपण थोडं बघूया की खालील उतारा वाचा, त्याच्या आशयावर प्रश्न तयार करा. ओके. खालील उतारा वाचायचा आहे आणि त्याच्या आशयावरती रीड द पॅसेज, होल पॅसेज, रीड फ्रॉम फर्स्ट टू लास्ट. ओके. अँड देन यू प्रिपेअर अ क्वेश्चन. पूर्वरंग लेख, मी आता पॅसेज वाचून घेतो. तुम्ही सुद्धा त्याच प्रकारे पॅसेज समजून घ्या आणि वाचून घ्या. पूर्वरंग लेखक अर्थातच आपले सर्वांचे लाडके पु. ल. देशपांडे. पूर्वरंग हे एक प्रवास वर्णन म्हणून प्रसिद्ध आहे. पण पूर्वेकडील देशांचे प्रवास वर्णन यापेक्षा पूर्वेकडील देशातील विविध लोकांचे अंतरंग हे नाव याला साजेसे ठरले. अर्थातच हे केवळ एक प्रवास वर्णनच नाही,
तर ते आहे विविध देशातील अनेक व्यक्तींचे स्वभाव, राहणी, त्यांचे आचार, विचार एवढेच नव्हे तर गोपी नाथ गोपी विश टू रीड दिस हैंड रेज किया आपने who wish to read this if you want to read कोणाला रीड करायचा है पैसेज हा हैंड रेज करो मैं आपको अनम्यूट कर दूंगा रीड करना है आपको रीडिंग येतं ना तुम्हाला ओके इरफान वेलकम अनम्यूट किया रीड करो आपको अनम्यूट किया रीड करो पूर्वरंगा लेखकाने अर्थाच्या आपले सर्वाचे आवडते पु ल देशपांडे पूर्वरंगा हे एक प्रवासवर्णन म्हणून प्रसिद्ध आहे पण पूर्वेकडील देशांचे प्रवासवर्णन यापेक्षा पूर्वेकडील देशांतील विविध लोकांचे अंतरंग हेच नावायाला जसे ठरेल अर्थाचा हे केवळ एक प्रवासवर्णनच नाही तर ते हे आहे विविध देशांतील अनेक व्यक्तींचे स्वभाव राहणी त्यांचा आचार विचार एवढेच नव्हे तर त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण पोशाख खरीद खाद्यपदार्थ यांच्या बारकाईने केलेला अभ्यास आणि त्यांचे मनोवेधक चित्रण आणि या चित्रणाला पुलंच्या विनोदी शैलीने प्राप्त झाले अनोखा रंग पुस्तकाची सुरुवातच होते लेखकाच्या प्रवास तयारने त्या लेखकाच्या उडणारा गोंधळ परदेशी जाताना द्यावी लागणारी इंजेक्शने आणि त्यातील कर्मचाऱ्यांचा गलथानपणा विनोदी भाषेत व्यक्त करताना पुलंनी इथे छान किस्से सांगितले आहे की पहिल्यांदा वाचनाचं हे पुस्तक मनाची पकड घेते ओके आपका नाम फैजा ना फायजा वेरी गुड ओके सम स्किल्स अभी थोड़ा रेफरेंस है इसलिए मैं बोलता हूँ कि आपका जो आई साइट है एवरीवन सबके लिए आपका जो आई साइट है वो आई साइट से रीडिंग होता है मीन्स आप जब रीडिंग कर रहे हो ओके वर्ड टू वर्ड ऑटोमेटिकली आपले सर्वांचे फुलं आवडते कॅचअप हो जाता है द शेप ऑफ अल्फाबेट मीन्स अ है आ है ई है ऊ है ये सब आपको पता है यू लर्न दैट वेरी गुड बट एक्चुअली रीडिंग फास्ट क्यों नहीं होता उसके रीजंस ये है कि देयर इज नॉट अ प्रैक्टिस ओके सबके लिए रीड फास्ट व्हेन यू रीड अगेन एंड अगेन व्हेन यू रीड अगेन एंड अगेन आप जब रीडिंग कर रहे हो बार बार रीडिंग कर रहे हो तो उसका प्रैक्टिस आपके आई साइट्स को हो जाएगा समझ में और आंखों से रीडिंग फास्ट हो जाएगा एक्चुअली वो फास्ट रीडिंग हो जाएगा समझ में तो ये डेवलपमेंट करने के लिए आपको क्या करना है थोड़ा दिन में एक बार बुक लेना है और उसको आधा घंटा रीड करते बैठना है ओके ईच एंड एव्हरी स्टुडंट तुम्ही अशा डोळ्यांना जी सवय करून घ्या की तुम्हाला शब्दांचं जाण आहे ओके मनाची बोलताना पकड सिंपल शब्द आहे पकड त्याच्यामध्ये काना नाही मात्रा नाही विलांटी नाही परंतु आपल्याला ते समज थोडं अवघड जातं कारण की डोळ्याला ती सवय नाही म्हणून तुम्ही हे ट्राय करा दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग मैं अभी जो बोल रहा हूँ ना ये सबसे इम्पॉर्टंट है यू शुड प्रॅक्टिस ओके थँक्यू तर दिलेलं उत्तर आपण काय करायचं आहे
सॉरी दिलेला उतारा वाचून घ्यायचा आहे, रीडिंग करना उसका अच्छी तरह से, त्यानंतर त्याच्यावरती त्याचा आशय समजून घ्यायचा. ह्याच्यामध्ये लेखकाने एक पुस्तक लिहिलंय आणि त्या पुस्तकाच्या मध्ये काय आहे आणि पुस्तकामधील गोष्टींचं याच्यात वर्णन केलंय, त्या देशांचं वर्णन केलंय, त्याचा आचार विचार, त्यांची राहणीमान किंवा पुस्तकाला काय नाव ठेवायचंय, त्याच्याबद्दल किस्से आणि त्या लोकांतील लोक आहेत त्यांच्याबद्दलची माहिती दिलेली आहे. बरोबर आहे. तर या विषयावरती आपल्याला काय करायचंय, प्रश्न तयार करायचे. कळलं? पहिला आपण लेखक अर्थातच आपले सर्वांचे आवडते पु ल देशपांडे. उतार्यामध्ये सर्वांचे आवडते लेखक यांचे कोण आहेत? पु ल देशपांडे. उतार्यामध्ये प्रवास वर्णन. ओके गोपीनाथ, आपको क्वेश्चन बोल सकते हो? ओके. गद्य आकलन त्याच्यामध्ये आहेच, मी प्रश्न सांगतो त्याच्यामध्ये काय प्रश्न असतील. पूर्वरंग पुस्तकाचे लेखक कोण आहेत? कळलं? आपला असा प्रश्न तयार होऊ शकतो की पहिला प्रश्न आपण तयार करू शकतो की पूर्वरंग लेखक पुस्तकाचे लेखक कोण आहेत? कोण हा प्रश्नचिन्ह वापरला आणि कोण हा शब्द वापरला आणि त्यानंतर प्रश्नचिन्ह आपण तिथं लिहिला. त्यानंतर पूर्वरंग या पुस्तकाचा वाङ्मय प्रकार कोणता आहे? ओके, लिटरेचर टाईप कोणता आहे? प्रवास वर्णन आहे, समजलं? तो आपण त्याचा आन्सर प्रवास वर्णन होऊ शकतो. तिसरा प्रश्न आहे की पुस्तकाची सुरुवात लेखक कोणत्या विषयाने करतात? म्हणजे तिथल्या आचार विचार राहणीमान. ओके. त्यानंतर पुस्तकात कोणत्या गोष्टींचा अभ्यास लेखकाने बारकाईने केलेला आढळतो? ओके. त्या देशाबद्दल त्या लोकांच्या आचार विचाराबद्दल अभ्यास बारकाईने केलेला आहे. पुस्तकातून पाचवा प्रश्न असं लिहू शकतो की पुस्तकातून लेखकाच्या कोणत्या लेखन शैलीचा परिचय होतो? शैली म्हणजे आपण विनोदी लेखन शैली त्यांची, म्हणजे पु ल देशपांडे हसतमुख आहे, सतत ते विनोदी शैलीचा वापर करतात. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला तयार करायचे आहेत. तर थोडं याच्यामध्ये तुम्हाला क्लिष्ट वाटत असेल, आपको थोड़ा टफ लगता है, तो हर अपने जो पैसेज है उसको रीड करके उसका क्या करना है, आपको क्वेश्चन बनाना है. थोड़ा मी क्लियर करतो. तर पहिला सपोज पॅसेज ज्यावेळी आपल्याला येतो त्यावेळी आपल्याला काय करायचं, मी एकच थीम सांगितलं, एक आयडिया बताया मैं आपको. पूर्वरंग लेखक अर्थातच आपले सर्वांचे आवडते पु ल देशपांडे. ओके. पूर्वरंग या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? एक प्रश्न झाला. सेंटेन्स दुसरा वाचूया आपण. पूर्वरंग हे पुस्तक प्रवास वर्णन म्हणून प्रसिद्ध आहे. पूर्वरंग हे पुस्तक कशासाठी प्रसिद्ध आहे? पूर्वरंग हे पुस्तक का प्रसिद्ध आहे? पूर्वरंग या पुस्तकाचा प्रकार, साहित्य प्रकार किंवा प्रकार कोणता आहे? समजलं? The method is that read the sentence and prepare a question. ज्यादा टेन्शन नाही लेणे का. ओके. आपण काही टेन्शन घ्यायचं नाही, कारण की प्रत्येक वाक्यात आपल्याला प्रश्न तयार होतो. ओके. व्हेरी गुड. याच्यामध्ये कोणाला डाऊट असेल तर तुम्ही विचारा. आता दुसरा उत्तर आपण घेऊया. एक थोडं टेक्निक तुम्हाला सांगायचं आहे मला. ओके. रीडिंग टेक्निक बद्दल एक माहिती सांगायची राहिली माझी. मेथड ऑफ रीडिंग पॅसेज. Method of reading passage. You can take a screenshot also of this. Method of reading passage. मराठी सब्जेक्ट में भाग एक में आपको पैसेज, ओके, 7 मार्क्स का, 7 मार्क्स का और 4 मार्क्स का. ओके. सिन पैसेज और आंसर पैसेज. This type of questions are coming in the first गद्य विभाग. ओके. रीडिंग करना जरूरी है कि आपको रीडिंग अच्छा है तो आपका पेपर अच्छा जाएगा, इजी जाएगा. ओके. तो फर्स्ट रीडिंग करते समय when we are reading we should read the passage in W. ओके, इन W. सपोज आपल्याला विचारलं की पूर्वरंग या पॅसेज, यही पॅसेज उधर आहे समजा. ओके. त्यावेळी आपण म्हणतो की लेखकाने कोणत्या पुस्तकाचं नाव उत्तरामध्ये नमूद केलेलं आहे, तर पूर्वरंग. ओके. पूर्वरंग हे डोक्यात घ्यायचं आपल्याला आणि ते पॅसेज W आकारामध्ये वाचायचं आहे. हे थोडा मी विषय रीडिंग मेथड बद्दल सांगतो तुम्हाला. ओके. गद्य आकलन ह्या वेगळा आणि रीडिंग वेगळा. तर W
वे में, W शेप में उसको हमको रीड करना है। दूसरा मेथड है कि यम शेप में, ओके, पैसेज को यम शेप में रीड करना है। आपको पैसेज में क्वेश्चन आंसर इजीली फाइंड आउट हो जाएगा। वी शेप में उसको रीड करना है, ओके, वी शेप में उसको रीड करना है। एक्चुअली रीड करते समय पैसेज स्क्वायर में है या रेक्टेंगल में है, उसको हम रीड करते हैं पैसेज वी शेप में। दूसरा है कि उस पैसेज को जेड शेप में, ओके, जेड जेड में हमको उसको उस पैसेज को रीड करना। रीड द क्वेश्चन एंड उस क्वेश्चन में क्या पूछा है उस थीम को लेके, उस वर्ड को लेके उस पैसेज में फाइंड आउट करना। ओके, इट विल सेव योर टाइम। आपका ये जो मेथड है, इस मेथड से आपका टाइम सेव होगा। But previously you should have to understand the skill of reading, and everyone knows, and in the 9th standard you have the time, आपके पास time है, you can improve within 1 or 2 month reading writing skill. Okay, okay बेटा, त्यानंतर हे प्रश्न प्रकार झाले। दिस ओप मेथड, अभी मुझे एक आपके स्किल थोड़ा बताना था। 5 मार्क्स का जो इन्फॉर्मेशन, आई थिंक यू हैव द सफिशिएंट इन्फॉर्मेशन। If we have the time, we can get another passage also. Second passage maybe OOP, WOOP, sorry OOP, OOP इसको हम बोलते हैं। OOP याच्यामध्ये आपल्याला काय आहे की W means wish, O means outcome, O means obstacle and P means plan। सब बच्चे के पास चाहिए ऐसा। In this week, okay, सर ने बोला है मुझे रीडिंग करने के लिए। विश क्या है मेरा, ये प्लानिंग है, दिस इज वन प्लानिंग। बच्चों के लिए ये प्लानिंग चाहिए, ओके, बच्चों के पास इस तरह से अलग अलग प्लानिंग्स आपके पास चाहिए, और इस प्लानिंग पर आप क्या काम कर रहे हो, व्हाट यू आर वर्किंग ऑन दिस पर्टिकुलर प्लानिंग। विश, फॉर एग्जांपल मेरा विश है आई विश टू रीड, मला वाचन शिकायचं आहे। दूसरा आउटकम, इसमें से आउटकम क्या आएगा, व्हाट आई विल लर्न, आउटकम मी वाचन कला शिकेन, मला वाचता येईल। दुसरा आउटकम क्या, मला वाचता येईल तर मला पेपर, जो प्रश्न आहे तो प्रश्न चांगल्या प्रकारे समजेल। ऑब्स्टॅकल, ऑब्स्टॅकल्स क्या है, प्रॉब्लम्स क्या है, ओके, हर्डल्स क्या है, ऑब्स्टॅकल म्हणजे हर्डल्स, हमारे रास्ते में जो आने वाले प्रॉब्लम्स क्या है, ऑब्स्टैकल्स क्या है, ऑब्स्टैकल्स है अल्फाबेट नहीं आ रहा, ज्वाइंट वर्ड्स नहीं आ रहे, फास्ट रीडिंग नहीं आ रहा, राइट दैट ऑब्स्टैकल्स इन दैट पर्टिकुलर कॉलम। विश में आपका विश लिखो, रीडिंग विश है, राइटिंग विश है, बुक रीड करना है, मुझे पूरा दिन में बुक रीड करना है, विश, ओके, आपकी जो कैपेसिटी है उस कैपेसिटी के हिसाब से आपको उस विश को कंप्लीट करना है। त्यानंतर ऑब्स्टैकल्स में लिखो कि बुक नहीं है, ऑब्स्टैकल नहीं हो सकता, ओके, यू हैव द टेक्स्ट बुक, एवरीवन हैज अ टेक्स्ट बुक, ओके। ऑब्स्टैकल्स है कि मुझे गाइड चाहिए, या मुझे थोड़ा जो वर्ड्स डिफिकल्ट है उसमें कुछ मुझे हेल्प चाहिए, या मुझे रीडिंग नहीं आता, ये ऑब्स्टैकल्स है मेरे। प्लानिंग, द फुल एंड द फाइनल, द लास्ट इज प्लानिंग, आप क्या प्लान कर रहे हो। मैं आई एम वेकिंग इन द अर्ली एट 5 o'clock, ओके, और मैं 5 बजे उठ के एक मराठी का पैसेज रीड कर रहा हूँ, प्लानिंग नंबर 1। Second, in the evening at 5 o'clock, okay, at 5 o'clock I will read one passage, okay, in the afternoon मैं एक थोड़ा पैसेज लिखूंगा और रीड करूंगा। So the planning is important for everyone. This is OOP, okay, आपका ये ambition decide करेगा, okay। This method I am using in the Sarkar Nagar Municipal English Secondary School, and this year I am facing the problems because this online session, but what the methods I'm using in the school that I wish to share with all the BMC students. So this planning will help you in every subject। साइंस का करना है मुझे, मैथ्स का करना है मुझे, what is the wish, आपकी जो प्रॉब्लम्स है उसमें पुट अप करो, उसके ऑब्स्टेकल्स लिखो, मोस्ट इम्पोर्टेंट आप लिखो, सिंपल पेज पे लिखो और उस पर काम करो, ओके। नेक्स्ट वीक में क्या ऊप है हमारा, ऊप, हम उसको बोलते हैं ऊप, ओके। तो इस तरह से हम प्लानिंग करके हमारा काम सक्सेसफुल कर सकते हैं। आई थिंक अंडरस्टूड वी हैव एवरीवन।
ओके, नेक्स्ट पैसेज, उसके क्वेश्चन आंसर्स भी रेडी है. Who will read the next passage? Make a hand raise. I will give the chance to you to read. Okay. First जिसने किया है मैंने I think प्रियांशु अनम्यूट आपको मैंने किया है. Read the passage. Good morning, sir. Good morning. Good morning. Read it. मित्रांनो, प्रत्यक्ष उदाहरण आहे. जे शिक्षण मिळते ते शेकडो व्याख्याने ऐकून किंवा अनेक ग्रंथ वाचूनही मिळत नाही. कृती ही मुकेपणाने बोलते. शब्दाहूनही ती परिणामकारक असते. कसे जेवावे याची सुद्धा आपल्याकडे संस्कृती आहे. माझे वडील नेहमी सांगायचे, आपल्या पानाकडे पाहून जेवावे. पानावर वस्तू असता मागू नये. येईल तेव्हा घ्यावे. पंक्तीत सर्वांना वाळल्यातील तेव्हा आपणासही मिळेल. हावरेपणा करू नये. शीतेपाण्याचा खाली सांडू नये. पाण्यात काही टाकू नये. पानावरील पदार्थावर टीका करू नये. पाण्यात गुंतवण किंवा काही सापडलेले तर निमूटपणे काढावे. वाच्यता करू नये. दुसऱ्यास ते दाखवू नये, कारण दुसऱ्यांना कळस येते. Okay, very good. What is your name? Priyanshu Jaiswal. Okay, Priyanshu Jaiswal. अच्छा रीडिंग किया आपने. Very good reading. Okay, do practice and you can be successful in that particular reading speed. Okay, आपका रीडिंग स्पीड भी इम्प्रूवमेंट हो जाएगा. ओके, तर याच्यामध्ये प्रश्न आपल्याला तैयार करायचे. सेकंड उत्तर दिलाय की 5 मार्क्स के लिए आपको एग्जाम में ऐसा क्वेश्चन आएगा कि इसमें ऐसा पैसेज, इस तरह से पैसेज आएगा और उस पैसेज पर हमको 5 क्वेश्चन बनाना है. काय, कोठे, केव्हा या प्रकारे वाचून आपल्याला प्रश्न तयार करायचे आहेत. कुणाला प्रश्न सांगायचे आहेत? प्रश्न तयार करता येईल कुणाला? ओके, विवेक. हाँ, बोला विवेक. सर, जो ये पैसेज है, पैसेज को जैसे इसमें से क्वेश्चन बना कि इसमें से आंसर लिखने का है ना, जैसे कि मतलब इसमें से आप जो बोल रहे थे, मतलब क्वेश्चन इसमें से सिर्फ क्वेश्चन ही बनाने का है कि इसमें से आंसर भी उसका लिखने का है? नहीं. ओके, वेरी गुड क्वेश्चन, वेरी गुड क्वेश्चन. आपको ना सिर्फ इस पैसेज को रीड करके क्वेश्चन बनाना है. 5 क्वेश्चन बनाना है. ओके सर. आंसर नहीं लिखना है. आंसर नहीं लिखना. वेरी गुड क्वेश्चन. थैंक यू सर. अनम्यूट करो, म्यूट कर दो जिसका हुआ है. किसको क्वेश्चन बोलना है? कैसा क्वेश्चन? विवेक हो गए. ओके, हाँ, क्वेश्चन बोलिए. प्रियांशु, आपको अनम्यूट किया है. इस पर क्वेश्चन 1 बनाओ. आईफोन, राइट योर नेम. ओके, अनम्यूट किया आपको. क्वेश्चन बोलो. ओके, चालेल. सो दीज आर द थिंग्स. इसमें चांगलं उदाहरण दिलेलं आहे की याच्यामध्ये की आपलं प्रश्न मी आता तुम्हाला प्रश्न तयार करून सांगतो. त्याच्यामध्ये उदाहरणातून मिळणारे शिक्षण कसे असते. आपल्याकडे कशाची संस्कृती आहे. पानात गुंतवलं किंवा काही सापडले तर काय करावे. पान कसे करावे. कृती कशी बोलते. अशा प्रकारचे 5 क्वेश्चन, सिर्फ 5 क्वेश्चन आपको एग्जाम में बनाना है. ओके, कसे असते, प्रश्नार्थक शब्द, त्याच्यानंतर प्रश्न चिन्ह, सब क्वेश्चन में, एंड ईच एंड एवरी क्वेश्चन यू हैव टू पुट अ क्वेश्चन मार्क एट लास्ट.
इफ यू आर नॉट पुटिंग क्वेश्चन मार्क्स, आधा मार्क्स आपका चला जाएगा. ओके, यू विल नॉट, अशी मी अपेक्षा करतो. आणि इथं आपण थांबूया. काही क्वेश्चन आहेत तुमच्याजवळ? ओके, नेक्स्ट टाइम मला विचारा. थँक्यू. Thank you, Almas, Thank you so for much, sir. cooperation.